या भाजपच्या केंद्रातल्या आणि राज्य सरकारची परिस्थिती अशीच आहे। जेनजी बाहेर येऊन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्या काही फक्त नीट परीक्षेसाठी नव्हत्या, अनेक अन्याय जे साठलेले आहे त्याचा तो परिपाक होता आणि ते संपलं आहे असं जर कोणी समजत असेल आणि तसं समजून जर वागत असेल तर त्याची फार मोठी किंमत जी आहे येणाऱ्या काळामध्ये भोगावी लागू शकते, हे विसरू नये। आणि असं असतानाही अभी मारा तो मारा, बाद में मार के देख, अशी या सरकारची मानसिकता जी आहे ती स्पष्टपणे पुढे आलेली आहे। या सरकारने नुकताच एक GR काढला। आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्राच्या एकट्या पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर MPSC आणि तत्सम परीक्षांची तयारी करणारे 32 लाख विद्यार्थी आहेत। एक आंदोलन मी स्वतः केलेलं होतं, सिलेबसच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं असेल। सांगण्याचं तात्पर्य हे की या पोरांनी अभ्यास करायचा की आपल्या हक्कांसाठी आणि परीक्षा योग्य पद्धतीने झाली पाहिजे, त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे, योग्य जागा निघाल्या पाहिजे, ह्याच्यासाठी आंदोलन करत बसायचं की अभ्यास करायचा, हा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण की असे सातत्यानं अशा पद्धतीचे सरकार निर्णय घेत आहे की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना लायब्ररीमध्ये अभ्यासिकेमध्ये कमी आणि अभ्यासिकेच्या बाहेर रस्त्यावर बसावं लागत आहे। आणि मग एक टीका सुरू होते की हे विद्यार्थी आहेत का, हे तर गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, अँटी सोशल एलिमेंट याच्यामध्ये आलेले आहेत, विद्यार्थी कधी रस्त्यावर असतो का, तो तर अभ्यासिकेमध्ये असला पाहिजे। अहो पण रस्त्यावर आणतं कोण? तर मी तुम्हाला आता GR सांगतो। हा एक GR आहे महाराष्ट्र सरकारचा, महसूल विभागाचा, 20 जुलै 2026, ज्या दिवशी देशातल्या विद्यार्थ्यांना क्रूरपणे, अमानुषपणे देशभरात मारल्या गेलं, जनावरालाही असं मारत नाही आपण, त्याच्यापेक्षा वाईट पद्धतीनं मारल्या गेलं, त्याच्यानंतर सुद्धा त्याच दिवशी हा एक GR निघतो आणि हा GR सांगतो की याच्या पुढे त्या जागा निघतात MPSCतनं, ज्या प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक गरीबाला, प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाला त्याला असं वाटतं की माझा मुलगा उपजिल्हाधिकारी झाला पाहिजे, माझा मुलगा तहसीलदार झाला पाहिजे, नायब तहसीलदार झाला पाहिजे, जिल्हा निबंधक झाला पाहिजे, असं ज्यांना ज्यांना वाटतं, ही जी महत्त्वाची पदं आहेत, ज्यांनी समाजामध्ये मान, प्रतिष्ठा, सेवा करण्याची, सरकारमध्ये मोठ्या पदावर जाण्याची जी संधी आहे ती हिरावून घेण्याचं काम केलं। मी तर आपल्याला महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये सांगतो की पहिले असं होतं की 100 जागा जर असेल तर 66 जागा ह्या सरळ भरतीने होत होत्या, म्हणजे सरळ MPSCच्या परीक्षांमधून होत होत्या। 33 जागा, 33 34 जागा ज्या आहे, म्हणजे तेवढे 34%, 33% ह्या जागा ज्या आहेत त्या पदोन्नतीने भरल्या जायच्या। म्हणजे जे पहिल्यापासून सरकारमध्ये आहे त्यातले 33% लोक जे आहेत ते पदोन्नतीनं तहसीलदार, नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी या पदावर जायचे आणि 66% जे आहे ते सरळ परीक्षेने जात होते। आता ह्या GR मध्ये पहा, मुलं रडतात आहे, मायबाप आपल्या जमिनी विकून, आपले दागदागिने विकून, कर्ज करून पोरांना MPSCची तयारी करायला ठेवतात आहे। आणि हे सरकार काय करत आहे? तर या सरकारने 80%, 60 ते 40% अशा जागा डायरेक्ट भरण्याचं ठरवलं आहे। अपर जिल्हाधिकाऱ्याला सोडून द्या, ते प्रमोशनचंच पद आहे, पण उपजिल्हाधिकारी गट स्वप्न असतं पोरांचं, प्रत्येकाला असं वाटतं की मी उपजिल्हाधिकारी झालो पाहिजे। तहसीलदार, नायब तहसीलदार गट ब राजपत्रित, याच्यामध्ये आता डेप्युटी कलेक्टरच्या जागा ह्या पदोन्नतीनं 60% भरल्या जातील, 40% डायरेक्ट, रेशो उलटा। त्यानंतर तहसीलदार 60% पदोन्नतीनं, 40% डायरेक्ट। नायब तहसीलदार एंट्री पॉइंट आहे हा राजपत्रित अधिकाऱ्यांचा, याच्यामध्ये 80% पदोन्नतीनी आणि 20% जे आहे ते सरळ भरतीने। कोणत्या प्रेरणेने मुलांनी अभ्यास करावा? इतके वर्ष ज्यांनी MPSCच्या तयारीत कधीतरी स्वप्न पाहिलं की जागा चांगल्या निघतील, आपण आपला अभ्यास केलेला आहे, आपण परीक्षा पास होऊ, उपजिल्हाधिकारी होऊ, तहसीलदार होऊ, नायब तहसीलदार होऊ, काही नाही। आणि या डिपार्टमेंटचे मंत्री कोण आहे? ज्यांना मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न पडतात, जे मुख्यमंत्री होणार आहे म्हणतात, चंद्रशेखर बावनकुळेजी। त्यांचा ट्विट पाहिजे, त्यांचं एक ट्विट आहे
ते काय म्हणतात, नोंदणी व मुद्रांक विभागातील रिक्त पदे भरण्याच्या दिशेने शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. विभागातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी एकूण 160 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाच्या इतिहासात एकाच वेळी 160 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची ही पहिलीच वेळ असून पदोन्नतीमुळे रिक्त झालेली पदेही तातडीने भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनात घेतलेल्या या निर्णयामुळे विभाग अधिक सक्षम होऊन नागरिकांना अधिक वेगवान आणि प्रभावी सेवा उपलब्ध होण्यास. किती जागा काढतात हे लोक? हे सांगतात की डायरेक्ट पदोन्नतीने 160 जागा करून टाकल्या. या कोणत्या माहिती आपल्याला? डीडीआर, सब रजिस्ट्रार, हे क्लास 1 क्लास 2 च्या. डीडीआर ही फार मोठं पद आहे. एक जॉईंट रजिस्ट्रार असतं, डीडीआर आणि खालती अजून एक पद असतं. तर हे डायरेक्ट तुम्ही जर पदोन्नतीने भरणार असाल त्याच्यामध्ये दुसरी मेख अजून आहे, पदोन्नतीमध्ये आरक्षण नसतं. एंट्री पॉइंटला तुम्हाला एकदा मिळालं की पुढे सेवेप्रमाणे. म्हणजे तुम्ही एंट्री पॉइंटला अडवणार आणि पदोन्नतीमध्ये आपल्या लोकांना कशी पदोन्नती देता येईल याचा जो घाट घातलेला आहे ना, म्हणजे क्लरिकल पासून घातलेला आरएसएसचा बीजेपीचा माणूस हा लवकर उपजिल्हाधिकारी होईल आणि हुशार विद्यार्थी जे अभ्यास करणार आहेत त्यांची संधीच नाकारल्या जाईल. अशा पद्धतीचं षडयंत्र हे बावनकुळे स्वतः सांगतात की मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीसांच्या. आता आम्हाला देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे की एवढे विद्यार्थी अभ्यास करत असताना हा जो रेशो होता 66-33चा, हा 60-40 60-40 आणि 80-20 करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? बावनकुळे साहेब. हे काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात झाले आहे का? पोरांनी अभ्यास सोडून आता दगड हातात घेतले पाहिजे का? हा धंदा केला पाहिजे का रस्त्यावर उभं राहून की आम्हाला आमच्या न्यायाच्या जागा द्या? कशासाठी पोरांनी सरकारकडून अपेक्षा ठेवायच्या? का म्हणून ठेवायच्या? ओबीसीचे, दलित वर्गातले, आदिवासी विभागातले, महिला यांच्या आरक्षणावर तुम्ही गाज आणता तशा पद्धतीनं. अनेक ठिकाणी माझ्याकडे प्रूफ आहे. मेडिकल मध्ये, आयुर्वेदिक कॉलेजेसमध्ये सरळ भरतीच्या जागा या डीपीसी मध्ये टाकल्या जातात, डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटीमध्ये, आणि तिथून आरक्षण काढून अनारक्षित पद्धतीनं प्रमोशन जे आहे ते देण्याचे प्रकार सुद्धा झालेले आहेत. त्या संदर्भात लक्षवेधी जी आहे ते आमचे हेमंत ओगले जे आमचे आमदार आहेत त्यांनी लावलेलं आहे, पण अजून ती लक्षवेधी लागत नाही. 1 वर्ष झालेलं आहे. हा एक दुसरा GR आहे उच्च तंत्र शिक्षण विभागाचा. मग तुम्ही सरळ भरती जर करत नसाल तर साधारण कॅटेगरीचा, जनरल कॅटेगरीचा प्रोग्राम मेला, ओबीसी SC ST मेला, कारण की त्याला संधीच नाही आहे. तुम्ही दरवाजेच बंद करतात तरुणांचे सेवेमध्ये येण्याचे, आणि तुम्ही पदोन्नती केल्याने शासनाचा विभाग जो आहे तो कार्यक्षम होतो आणि नवीन ब्लड ज्याला आपण 22व्या वर्षी 21व्या वर्षी IAS म्हणून IPS म्हणून घेतो, डेप्टी कलेक्टर, तहसीलदार, DYSP म्हणून घेतो, ते कार्यक्षम राहत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का?